हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण उत्तर महाराष्ट्रातली जी काय अतिशय महत्त्वाची नदी आहे ती म्हणजे तापी हिच्याबद्दल डिस्कस करणार आहोत। त्यानंतर तापीच्या बऱ्याचशा उपनद्या आहेत, पण त्या उपनद्यांपैकी एक अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी उपनदी आहे ती म्हणजे पूर्णा। त्यामुळे आज आपण तापी आणि पूर्णा या नद्यांच्या खोऱ्यांबद्दल डिस्कस करणार आहोत। आज आपण महाराष्ट्रातील ज्या काही नद्या आहेत त्यांच्यावरती व्हिडिओ सिरीज जी आहे ती चालू केलेली आहे आणि त्याचं हे पहिलं लेक्चर आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण तापी आणि पूर्णा नद्यांच्या खोऱ्यांबद्दल माहिती बघणार आहोत, तसंच तापीच्या उपनद्यांबद्दल बघणार आहोत। प्रत्येक नदीबद्दल मी इथे सेपरेट व्हिडिओ लेक्चर बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। तर तापी पूर्णा नद्यांच्या खोऱ्यांबद्दल सुरू करण्याच्या आधी आपण नद्यांबद्दल एक बेसिक माहिती बघून घेऊ। लेक्चरला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना विनंती आहे, जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या लेक्चरला। भारतातील नद्यांची विभागणी जी काय आहे ती दोन भागांमध्ये झालेली आहे। पहिला आहे ते म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या हिमालयीन नद्या आणि दुसरे आहे ते म्हणजे द्विकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्या। भारतामध्ये एकूण दोन प्रकारच्या नद्या आपल्याला बघायला मिळतात। एक म्हणजे तर हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या ज्यांना आपण हिमालयीन नद्या असं म्हणतो, आणि दुसऱ्या आहे ते म्हणजे पठारी प्रदेशावरून वाहणाऱ्या नद्या ज्याला आपण द्विकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्या असं म्हणतो। यापैकी हिमालयीन नद्या ज्या आहेत त्या बारमाही आहेत, परंतु द्विकल्पीय पठारी प्रदेशावरून वाहणाऱ्या बऱ्याच नद्यांना वर्षभर पाणी उपलब्ध नसते। आता इथे हिमालयीन नद्या ह्या बारमाही का आहेत? पावसाळ्यात तर ह्या नद्यांना पाणी असतंच, पण उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे जास्त तापमानामुळे बर्फ हा वितळतो आणि त्यामुळे या नद्यांना पाणी असतं। आणि द्विकल्पीय पठारी प्रदेशावरून वाहणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्या फक्त पावसाच्या पाण्यावरतीच अवलंबून असतात आणि त्यामुळे त्यांना वर्षभर पाणी हे उपलब्ध नसतं। महाराष्ट्रातून वाहत जाणाऱ्या नद्यांपैकी एकही नदी ही हिमालयात उगम पावणारी नाही। बघा, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही नद्या आहेत त्या नद्यांपैकी एकही नदी जी आहे ती हिमालयात उगम पावणारी नाहीये। त्यानंतर बघा, जलप्रणाली आणि नदी प्रणालीबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करून घेऊ की ते काय आहे। तर जलप्रणाली किंवा नदी प्रणाली एकूण 4 भागांमध्ये आपण विभागू शकतो। पहिला आहे ते म्हणजे पूर्ववाहिनी नदी। ह्या पूर्ववाहिनी नद्यांमध्ये म्हणजे ज्या नद्या ह्या पूर्व साईडला वाहत जातात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, तर त्या नद्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे बघा, तर गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना, पंचगंगा आणि वैनगंगा या नद्या ज्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या आहेत। त्यानंतर आहे पश्चिम वाहिनी नद्या। पश्चिम वाहिनी नद्यांचं सुद्धा वर्गीकरण आपण 2 प्रकारात करू शकतो। पहिलं म्हणजे ज्या नद्या सातपुडा येथून उगम पावतात आणि दुसरं आहे ते म्हणजे सह्याद्री पर्वतावरून उगम पावणाऱ्या नद्या। सातपुडा पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये कोणत्या आहेत तर तापी, पूर्णा आणि नर्मदा। ह्या नद्या ज्या काय आहेत त्या सातपुडा पर्वतावरतून उगम पावतात आणि पश्चिमेला अरबी समुद्राला जाऊन मिळतात। 3 पश्चिम वाहिनी नद्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, तापी, पूर्णा आणि नर्मदा। त्यापैकी तापी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी ही आहे। तुम्हाला विचारू शकतात की महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती, तर ती आहे तापी। त्यानंतर सह्याद्री पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये कोणत्या नद्या येतात बघा, तर उल्हास, वैतरणा, सावित्री आणि वशिष्ठी ह्या नद्या सुद्धा काय तर पश्चिम वाहिनी नद्या ह्या आहेत। त्यानंतर आहे उत्तर वाहिनी नद्या, म्हणजेच काय तर ज्या नद्या ह्या उत्तरेला वाहत जातात त्यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या नद्यांचा समावेश होतो बघा, वाघूर, गिरणा, पांझरा, काटेपूर्णा आणि मोरणा इत्यादी ज्या काही नद्या आहेत त्या उत्तरेला वाहत जातात। आणि चौथं राहिलं ते म्हणजे दक्षिणेला वाहत जाणाऱ्या नद्यांमध्ये वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती या नद्यांचा समावेश हा होतो। तर हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। याच्यावरती प्रश्न हा विचारला जातो की पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे किंवा पूर्व वाहिनी कोणती आहे, किंवा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पूर्व वाहिनी नदी कोणती आहे, तर ह्या पद्धतीचे प्रश्न जे आहे ते विचारले जातात। त्याच्यामुळे हा चार्ट तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा। तर महाराष्ट्रातील जलप्रणाली किंवा नदी प्रणाली जी आहे ती 4 भागांमध्ये विभागली गेलेली आहे। पूर्व वाहिनी नदी, पश्चिम वाहिनी, उत्तर वाहिनी आणि दक्षिण वाहिनी, आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या नद्यांचा समावेश होतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। जाऊया पुढच्या पॉईंटकडे। आता इथे काही बेसिक डेफिनेशन्स आहे बघा, त्या आपण बघून घेऊ। सर्वात आधी खोरे म्हणजे काय, तर खोरे म्हणजे काय बघा,
मुख्य नदी, तिच्या उपनद्या, त्यांच्या सहाय्यक नद्या या सर्वांनी मिळून जलसिंचित केलेला एकूण प्रदेश म्हणजे मुख्य नदीचे खोरे होय. त्यानंतर आहे जलप्रणाली. जलप्रणाली आपण कशाला म्हणू शकतो, तर भूपृष्ठावरील मुख्य नदी, तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, तसेच या उपनद्यांना येऊन मिळणाऱ्या सहाय्यक नद्या व या सहाय्यक नद्यांना येऊन मिळणारे नाले, ओढे या सर्व लहान मोठ्या प्रवाहांचा जो एक विशिष्ट क्रम असतो, त्या प्रवाहांच्या जाळ्याला नदी प्रणाली किंवा जलप्रणाली असे म्हणतात. जलप्रणालीवर जे काय आहे ते मुख्यत्वे 4 घटकांचा परिणाम होतो. पहिलं म्हणजे भूपृष्ठ रचना, ज्याला आपण प्राकृतिक रचना असंही म्हणतो. त्यानंतर जमिनीचा प्रकार, जलाशय आणि हवामान. तर ह्या 4 गोष्टींचा परिणाम जो आहे तो जलप्रणालीवरती होत असतो. पुढचा पॉइंट बघा, महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले खोरे. तर जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं नदी खोरं हे गोदावरीचं आहे, एकूण 49.5%. दुसरं सर्वात मोठं खोरं हे भीमा आणि कृष्णा नदीचं आहे, ते आहे 22.6%. तिसरं आहे तापी व पूर्णा नदी खोरे, जे आहे 16.7%. त्यानंतर कोकणातील ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यांचा आहे 10.7%. आणि सर्वात शेवटचं आहे ते म्हणजे नर्मदा नदी खोरे, आणि नर्मदाचं नदी खोरं किती आहे तर 0.5%. तर एवढा डेटा तुमच्या लक्षात असायला पाहिजे. सर्वात जास्त नदी खोरं हे कोणाचं आहे, गोदावरीचं 49.5%, आणि सर्वात लहान नदी खोरं हे नर्मदा नदीचं आहे 0.5%. बाकी नद्यांचं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बघा, मी तेच इथे चार्ट थ्रू दाखवलेलं आहे तुम्हाला. आज आपण पश्चिम वाहिनी नद्यांबद्दल डिस्कस करणार आहे, आणि पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहे तर नर्मदा, तापी आणि पूर्णा या 3 नद्यांबद्दल आपण इथे बघणार आहे. तर सर्वात आधी बघूया पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे काय. तर सातपुडा पर्वतात उगम पावून उत्तर महाराष्ट्रातून पश्चिम दिशेस वाहत जाणाऱ्या व अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्या यांना पश्चिम वाहिनी नद्या असं म्हटलं जातं. पश्चिम वाहिनी नद्या ज्या काय आहेत त्या कुठून उगम पावतात तर सातपुडा पर्वतात उगम पावतात, आणि ह्या उत्तर महाराष्ट्रातून पश्चिमेस वाहत जातात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. उदाहरणार्थ दिलंय बघा, नर्मदा, तापी व पूर्णा. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की सर्वात लांब, महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर ती आहे तापी. त्यानंतर आपण नर्मदा नदीबद्दल थोडक्यात बघून घेऊ. नर्मदा नदीचा उगम जो काय आहे तो मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतात अमरकंटक येथे होतो. ही नदी विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत या दरम्यान पश्चिम दिशेला एकूण 1315 किलोमीटर वाहत जाते. या प्रवासात नर्मदा नदी महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यातून म्हणजेच नंदुरबार जिल्ह्याची सीमा तयार करत 54 किलोमीटरचा प्रवास करते. महाराष्ट्र सीमेवरील या प्रवासात नर्मदेस दक्षिणेकडून उदई व देवगंगा या उत्तर वाहिनी नद्या येऊन मिळतात. उत्तरेकडून तवा ही नदी येऊन मिळते. बघा, नर्मदा नदीला दक्षिणेकडून 2 नद्या येऊन मिळतात, उदई आणि देवगंगा, आणि उत्तरेकडून तिला तवा ही नदी येऊन मिळते. त्यानंतरचा एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा, नर्मदा नदीवर महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेवर सरदार प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. पुढे ही नदी भरूच येथे अरबी समुद्रात जाऊन मिळते. त्यानंतरचा पुढचा पॉइंट बघू आपण, ते म्हणजे तापी, पूर्णा नद्यांचे खोरे. तर सर्वात आधी आपण तापी नदीबद्दल डिस्कस करू आणि त्यानंतर पूर्णा नदीबद्दल. तापी नदी जी आहे ती महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी सर्वात मोठी नदी आहे. तापी नदीलाच खानदेश कन्या असंही म्हटलं जातं, कारण उत्तर महाराष्ट्राचा जो काही भाग आहे म्हणजेच नंदुरबार, धुळे आणि जळगाव याला खानदेश असं म्हटलं जातं. आणि ही जी काही नदी आहे ती उत्तर महाराष्ट्रातून वाहते, त्यामुळे तिला खानदेश कन्या असंही म्हटलं जातं. तापी नदीचा जो काय उगम आहे तो मध्य प्रदेशात महादेव डोंगर रांगात बैतूल जिल्ह्यात मुलताई या ठिकाणी होतो. तिथे उगम पावल्यानंतर ती अमरावती जिल्ह्यातून 49 किलोमीटर वाहत जाऊन पुढे मध्य प्रदेशात प्रवेश करते व पुन्हा जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात बऱ्हाणपूरच्या खिंडीजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते. तापी नदीची एकूण लांबी आहे 724 किलोमीटर, आणि तिची महाराष्ट्रातली लांबी जर बघायचं झालं तर ती आहे 208 किलोमीटर. तर हा डेटा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे, पण तिची महाराष्ट्रातली लांबी 208 किलोमीटर आहे. म्हणजे तापी नदी जी आहे ती महाराष्ट्रातून 208 किलोमीटर एवढा प्रवास करते. तापी नदी महाराष्ट्रात अमरावती, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातून वाहत जाते. तापी नदी ही राज्यातील सर्वात जास्त अंतर वाहणारी पश्चिम वाहिनी नदी आहे, हे मी तुम्हाला आधी सांगितलं.
की महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे तापी। ही महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातून ती गुजरातमध्ये प्रवेश करते व गुजरात राज्यात सुरत जवळ अरबी समुद्रात जाऊन मिळते। तापी पूर्णा नदीचं महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर ते आहे 51,504 चौरस किलोमीटर। तापी नदीची सर्वात प्रमुख उपनदी आहे पूर्णा नदी आणि पूर्णा ही जी काय आहे ती सुद्धा पश्चिम वाहिनी नदी आहे। आता आपण तापीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या बघून घेऊ कोणत्या कोणत्या आहे। तापीला उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्यांनाच आपण उजव्या बाजूने किंवा उजव्या तीरावरील नद्या असं म्हणू शकतो आणि तापीला दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्यांना आपण डाव्या बाजूने किंवा डाव्या तीरावरील नद्या सुद्धा म्हणू शकतो। तर सर्वात आधी आपण बघू उत्तरेकडून म्हणजेच उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या, तर त्या आहेत अरुणावती, गोमाई, वाकी, मोर आणि अनेर। आणि जर आपण दक्षिणेकडून म्हणजेच डाव्या बाजूने म्हणजेच डाव्या तीरावरील नद्या जर बघितल्या तर त्या आहेत गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, वाघूर, अंजनी आणि पूर्णा। तापी नदीचा प्रवाह पूर्व पश्चिम दिशेने खानदेशातून गेलेला आहे। तसेच उत्तरेस सातपुडा श्रेणी व दक्षिणेस सातमाळ अजिंठा डोंगर रांगांदरम्यान तापी पूर्णा खोरं जे आहे ते विस्तारलेलं आहे। तापी पूर्णा खोरं जे आहे ते सुपीक काळ्या कसदार मातीचा प्रदेश म्हणूनही ओळखला जातो। बघा पुढच्या पॉइंटमध्ये आपण जे काही महत्त्वाचे संगम स्थळ आहेत तापी पूर्णा नदी खोऱ्यातले ते बघून घेऊ। तर एका बाजूला तुम्हाला नद्या दिल्या आहेत कोणत्या संगमावरती आणि कोणतं शहर आहे। तर सर्वात आहे तापी, गोमती या नद्यांच्या संगमावर आहे प्रकाशा, शहादा, तापी पांझरा, मुदवड, कपिलेश्वर, तापी पूर्णा, सांगदेव, मुक्ताईनगर, तापी बुराई, शिंदखेडा आणि शेवटचा आहे तापी गिरणा, रामेश्वर। तर काही वेळेला असे प्रश्न जे आहे ते जोड्या लावावरती विचारले जातात, त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर आपण तापी पूर्णा नदी खोऱ्यातील जे काही नद्या आहेत तर त्यांच्या काठावरील जे काही महत्त्वाचे शहरं आहेत जे विचारले जातात एक्झाममध्ये तर ते आपण बघून घेऊ। तर सर्वात आधी आहे तापी। तापी नदी काठावर आहे भुसावळ, प्रकाशा आणि सारंगखेडा हे 3 शहरं आहेत। गिरणा नदी काठी आहे जळगाव, भडगाव आणि मालेगाव। बोरी नदी काठी आहे अमळनेर। पांझरा नदी काठी आहे धुळे। बुराई नदी काठी आहे शिंदखेडा। गोमाई नदी काठी आहे शहादा आणि प्रकाशा। अरुणावती नदी काठी आहे शिरपूर आणि मन नदी काठी आहे बाळापूर हे शहर। तर एवढ्या नद्या आणि त्यांच्या काठावरील शहरं हे सुद्धा तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जातं, त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर तिसरी नदी आपण बघणार आहोत ती आहे पूर्णा नदी। पूर्णा नदी जी काय आहे ती तापी नदीची प्रमुख सहाय्यक नदी असून पश्चिम उत्तर विदर्भातील प्रमुख नदी आहे। पूर्णा नदीचा जो काय उगम आहे तो सातपुडा पर्वत रांगेत अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटात पूर्णा नदीचा उगम हा होतो। अमरावती जिल्ह्यातून पुढे अकोला, बुलढाणा, जळगाव जिल्ह्यातून वाहत जाऊन तापीला डाव्या बाजूने चांगदेव येथे येऊन मिळते। पूर्णा नदी जी काय आहे ती तापीला कुठे येऊन मिळते? डाव्या बाजूने चांगदेव हे जे काही ठिकाण आहे तिथे येऊन मिळते। त्यानंतर बघूया आपण तापी नदी खोऱ्या अंतर्गत असणारी धरणे। काही महत्त्वाची धरणं आहे ते आपण बघून घेऊ। तर तापी नदीवर आहे हतनूर धरण जे की जळगावमध्ये, काटेपूर्णा नदीवर आहे महान धरण अकोला येथे येते। गिरणा नदीवरती 2 धरणं आहेत महत्त्वाचे, दहिगाव आणि जामदे जे आहे जळगावमध्ये। गिरणा नदीवर आहे चनकापूर जे नाशिकमध्ये। अनेर ही जी काही नदी आहे तिथे अनेर डॅम हे धरण आहे जे की धुळे येथे आहे। त्यानंतर पांझरा नदी जी काय आहे त्यावर सय्यदनगर हे धरण आहे, हे सुद्धा धुळे येथे आहे। आणि तुम्हाला सांगून देते की पांझरा नदी काठी धुळे हे जे काही शहर आहे ते वसलेले आहे। त्यानंतर वाघूर नदी काठी आहे वाघूर प्रकल्प जो की जळगावमध्ये। गोमती नदीवर आहे सुसरी धरण जे नंदुरबारमध्ये येतं। नळगंगा नदीवर आहे नळगंगा धरण जे की बुलढाण्यामध्ये। तर एवढे नदी खोरे अंतर्गत असणारे जे काही धरणं आहे ते महत्त्वाचेच धरणं मी घेतलेले जे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। तर एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं तर बेसिक नदी प्रणाली आणि जलप्रणाली हे काय असतं हे बघितलं आपण। त्याच्यामध्ये आपण पूर्व वाहिनी नद्या कोणत्या, पश्चिम वाहिनी कोणत्या, उत्तर वाहिनी आणि दक्षिण वाहिनी कोणत्या हे बघितलेलं होतं। त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण पश्चिम वाहिनी नद्यांबद्दल आपण पूर्ण माहिती बघितली आणि 3 पश्चिम वाहिनी नद्या आहेत नर्मदा, तापी आणि पूर्णा। त्यापैकी महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे तापी आणि तापी पूर्णा नदी खोऱ्या अंतर्गत असणारी धरणं किंवा नदी काठावरील शहरं हे सुद्धा आपण आज डिस्कस केलेले आहेत। तर ह्या ज्या काही नोट्स आहेत त्या तुम्ही लिहून ठेवा नोटबुकमध्ये जेणेकरून तुम्हाला ते रिव्हिजनसाठी कामात येईल।
तर आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. जर समजला असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण गोदावरी नदीबद्दल डिस्कस करू. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.